हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट फिजिओलॉजीच्या आजचा आपला प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट फिजिओलॉजी हा आपण तिसरा पार्ट घेत आहोत आपल्या सिलेबसचा. आपण आपल्या सिलेबसच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. तर आज आपण घेऊया पार्ट 13. तर यामध्ये आज पाहूया वॉटर रिलेशन इन प्लांट्स. तर सर्वात आधी आपण पाहूया रोल ऑफ वॉटर इन प्लांट्स. तर पाण्याचा आणि वनस्पतीचं रिलेशन काय आहे किंवा पाण्याचा वनस्पतीच्या जीवनामध्ये काय रोल आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिला रोल आहे सॉल्व्हंट फॉर द अपटेक अँड ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. तर सर्वात प्रथम वॉटरचा रोल आहे प्लांटमध्ये सॉल्व्हंट फॉर द अपटेक अँड ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स. जे न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स राहतात ऍब्सॉर्ब केलेले, रूट्स द्वारे ऍब्सॉर्ब केलेले जे न्यूट्रिएंट्स राहतात, न्यूट्रिएंटचे मॉलिक्युल, तर ते त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी वॉटर हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर वॉटर इज मेजर कंपोनंट ऑफ सेल. तर आपण आधीच पाहिलं सेलच्या कंपोनंट मध्ये पाहिलं की सायटोप्लाझम मध्ये सेलमध्ये 70 to 80%, मॅक्झिमम 90%, अप टू 90% वॉटर असते. तर वॉटर इज मेजर कंपोनंट ऑफ सेल. सेलचा मेजर कंपोनंट आहे वॉटर. गुड मीडियम फॉर बायोकेमिकल रिएक्शन्स. वॉटर इज अ गुड मीडियम फॉर बायोकेमिकल रिएक्शन. वनस्पती मध्ये ज्या बायोकेमिकल रिएक्शन घडतात किंवा ज्या मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत तर त्याच्यासाठीच अतिशय चांगलं मीडियम असं वॉटर हे अतिशय चांगलं मीडियम आहे. रिएक्ट इन मेनी बायोकेमिकल रिएक्शन. वॉटर रिएक्ट्स इन मेनी बायोकेमिकल रिएक्शन. वनस्पतीमध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या बायोकेमिकल रिएक्शन्स आहेत त्यामध्ये वॉटर सर्वात महत्वाचा पार्ट प्ले करतं. त्यानंतर प्रोव्हाइड स्ट्रक्चरल सपोर्ट वाया टर्जर प्रेशर इन लीव्स. तर वॉटर लीव्सला टर्जर प्रेशर सप्लाय करतं. त्यामुळे स्ट्रक्चरल सपोर्ट येतो ट्रीला. द मीडियम फॉर द ट्रान्सफर ऑफ प्लांट गमेट. तर जे प्लांट गमेटचं ट्रान्सफर आहे फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, तर त्याच्यासाठी सुद्धा मीडियम म्हणून वॉटर रोल प्ले करतं. प्लांट मुवमेंट्स आर द रिझल्ट ऑफ वॉटर मुव्हिंग इनटू अँड आउट ऑफ दोज प्लांट्स. तर प्लांट मुवमेंट्स आर द रिझल्ट ऑफ वॉटर मुव्हिंग इनटू अँड आउट ऑफ द प्लांट्स. तर प्लांटच्या ज्या मुवमेंट्स आहे तर त्याचा म्हणजे त्या सर्व रिझल्ट म्हणजे वॉटरचं जे मुव्हिंग आहे त्यामध्ये जाणारं वॉटर किंवा त्याच्या जे वॉटर जे प्रोसेसेस कॅरी करतं तर त्या सर्वांमुळे प्लांट मध्ये आपल्याला मुवमेंट्स दिसून येते. त्यानंतर टेम्परेचर स्टॅबिलायझेशन. प्लांटचे टेम्परेचर स्टॅबिलायझेशन करण्यामध्ये वॉटर मेन रोल प्ले करतं. त्यानंतर प्लेज अ रोल इन सेल इलोंगेशन अँड ग्रोथ. तर वॉटर प्लेज अ रोल इन सेल इलोंगेशन अँड ग्रोथ. सेल इलोंगेशन आणि ग्रोथ मध्ये सुद्धा वॉटर महत्वाचा रोल प्ले करतं. त्यानंतर वॉटर इज इसेन्शियल फॉर जर्मिनेशन ऑफ सीड्स अँड ग्रोथ ऑफ प्लांट्स. तर वॉटर हे जर्मिनेशन ऑफ सीड आणि प्लांटच्या ग्रोथसाठी अतिशय महत्वाचं मीडियम आहे. त्यानंतर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट सिंथेसाइज कार्बोहायड्रेट्स फ्रॉम कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. तर जी फोटोसिंथेसिसची प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ज्याद्वारे वनस्पती अन्न तयार करते, तर प्लांट सिंथेसाइज कार्बोहायड्रेट्स फ्रॉम कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. तर यामध्ये जे वनस्पती अन्न तयार करते तर ते कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरच्या मदतीने तयार करते. त्यानंतर वॉटर ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट फॉर फर्टिलायझर्स अँड अदर मिनरल्स विच आर टेकन अप बाय द प्लांट्स रूट इन द फॉर्म ऑफ सोल्युशन. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे प्लांट जे न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स ऍब्झॉर्ब करतात किंवा फर्टिलायझर्स चे जे मॉलिक्युल्स रूट्स द्वारे ऍब्झॉर्ब करतात तर त्याच्या ट्रान्सपोर्टेशन साठी वॉटर हे अतिशय महत्वाचं मीडियम आहे वनस्पतीमध्ये. त्यानंतर वॉटर सर्व ॲज अ मीडियम फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ केमिकल्स टू अँड फ्रॉम सेल. तर प्रत्येक सेल पर्यंत जे केमिकलचं ट्रान्सपोर्टेशन आहे त्यासाठी सुद्धा वॉटर सर्व ॲज अ मीडियम. त्यानंतर aquatic लाईफ इज पॉसिबल इन वॉटर ओनली. तर aquatic जे प्लांट्स असतात
तर ते प्लांट्स फक्त प्लांट्स वॉटर मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. तर अशा प्रकारे वॉटरचं वेगवेगळ्या प्रकारचे रोल वॉटर प्लांट्स मध्ये प्ले करते. त्यानंतर वॉटर पोटेन्शियल काय आहे तर ते आपण पाहूया. वॉटर पोटेन्शियल डिफाइन एज द डिफरन्स बिटवीन केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर at any point in a system and that of pure water under standard condition. It is designated by sign psi. तर हे जे साइन आहे तर त्याला psi असं म्हणतात. तर वॉटर पोटेन्शियलची डेफिनेशन आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जाते. तर वॉटर पोटेन्शियल डिफाइन एज द डिफरन्स बिटवीन केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर at any point in a system and that of pure water under standard condition. तर ही वॉटर पोटेन्शियलची डेफिनेशन आहे. तर ज्यामध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर ॲट एनी पॉइंट इन अ सिस्टीम आणि दॅट ऑफ प्युअर वॉटर. केमिकल पोटेन्शियल म्हणजे हा डिफरन्स आहे केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर आणि प्युअर वॉटर अंडर स्टँडर्ड कंडिशनचा. तर त्याला म्हणतो आपण वॉटर पोटेन्शियल आणि हे डिनोट केल्या जाते साइन साइनी. There are three major components of water potential in plant cell. These are matrix potential, solute potential and pressure potential. तर प्लांट सेल मध्ये वॉटरचे 3 मेजर कंपोनेंट्स आहेत. तर ज्याला जे आहे मॅट्रिक्स पोटेन्शियल, सोल्यूट पोटेन्शियल आणि प्रेशर पोटेन्शियल. तर मॅट्रिक्स पोटेन्शियल डिनोट केल्या जाते psi m नी. It is the component of water potential which is determined by the attraction between hydrated colloidal molecules, सेल वॉल एक्सेट्रा अँड वॉटर. तर मॅट्रिक्स पोटेन्शियल जे आहे तर ते कंपोनंट ऑफ वॉटर पोटेन्शियल विच इज डिटरमाइंड बाय द अट्रॅक्शन बिटवीन हायड्रेटेड कोलॉइडल मॉलिक्युल्स. तर हे यानी अट्रॅक्शन बिटवीन हायड्रेटेड कोलॉइडल मॉलिक्युल्स वरून मॅट्रिक्स पोटेन्शियल काढलं जातं. त्यानंतर सोल्यूट पोटेन्शियल. सोल्यूट पोटेन्शियल जे आहे ते psi s नी डिनोट केलं जातं. तर इज ऑल्सो नोन ॲज द ऑस्मोटिक पोटेन्शियल. सोल्यूट पोटेन्शियललाच ऑस्मोटिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं. इट मे बी डिफाईन ॲज द अमाऊंट बाय विच वॉटर पोटेन्शियल इज ऑलवेज रिप्रेझेंटेड इन निगेटिव्ह नंबर्स. तर ही झाली सोल्यूट पोटेन्शियलची डेफिनेशन. त्यानंतर प्रेशर पोटेन्शियल. प्रेशर पोटेन्शियल इज रिप्रेझेंटेड बाय द सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. The cell wall exerts a pressure on the cell contents. Similarly, the pressure potential is represented by the cell wall and cell membrane. Pressure potential जे आहे तर ते cell wall आणि cell membrane द्वारे represent केले जाते. The cell wall exerts a pressure on a cell contents. Cell wall प्रेशर एक्झर्ट करते तर सेल वॉल सेल कंटेंट्स वर सेल वॉलचा प्रेशर सेल कंटेंट वर प्रेशर एक्झर्ट करते. सिमिलरली द सेल मेम्ब्रेन ऑल्सो एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन द सेल वॉल. तर त्याचप्रमाणे सेल मेम्ब्रेन जे आहे तर ते सेल वॉल वर प्रेशर एक्झर्ट करते ऑन द सेल वॉल बाय व्हर्च्यू ऑफ इट्स सॉल्व्हंट कंटेंट. द प्रेशर पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह आणि त्याद्वारे येणारे जे प्रेशर पोटेन्शियल आहे तर ते पॉझिटिव्ह असतं. तर अशा प्रकारे वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू मॅट्रिक्स पोटेन्शियल, सोल्यूट पोटेन्शियल अँड वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू मॅट्रिक्स पोटेन्शियल, सोल्यूट पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल. तर सेलमध्ये जे प्रेशर एक्झर्ट केलं जातं सेल वॉल मुळे जे सेल कंटेंटवर प्रेशर एक्झर्ट होतं किंवा सेल मेम्ब्रेनद्वारे जे सेल वॉलवर प्रेशर एक्झर्ट केलं जातं तर त्याला प्रेशर पोटेन्शियल म्हणतात. आणि सोल्यूट पोटेन्शियल जे आहे तर ते ऑस्मोटिक पोटेन्शियल आहे सेलचं. त्यानंतर मॅट्रिक्स पोटेन्शियल जे हायड्रेटेड कोलॉइडल मॉलिक्युल्स सेलमधले जे हायड्रेटेड कोलॉइडल मॉलिक्युल्स आहे तर त्याद्वारे जे पोटेन्शियल एक्झर्ट केलं जातं तर ते मॅट्रिक्स पोटेन्शियल. तर अशा प्रकारे वॉटर पोटेन्शियल हे या 3 कंपोनंटनी वॉटर पोटेन्शियल मेजर केलं जातं. तर वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू मॅट्रिक्स पोटेन्शियल प्लस सोल्यूट पोटेन्शियल प्लस प्रेशर पोटेन्शियल. तर त्यानंतर पाहूया मेजरिंग ऑफ वॉटर पोटेन्शियल.
वॉटर पोटेन्शियलचं मेजरिंग कशाने केलं जातं. प्लांट सायंटिस्ट हॅव एक्सपांडेड कन्सिडरेबल एफर्ट्स इन devising accurate and reliable methods for evaluating the water status of a plant. तर वेगवेगळ्या सायंटिस्टनी वॉटर स्टेटस प्लांट मधलं वॉटर स्टेटस मेजर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती दिल्या आहेत. तर फॉर इन्स्ट्रुमेंट्स दॅट हॅव बीन यूज एक्सटेन्सिव्हली टू मेजर वॉटर पोटेन्शियल, सोल्यूट पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल आर डिस्क्राइब हिअर. तर सायक्रोमीटर, प्रेशर चेंबर, क्रायोस्कोपिक ऑस्मोमीटर अँड प्रेशर प्रोब हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे कोणते कोणते, तर सायक्रोमीटर, प्रेशर चेंबर, क्रायोस्कोपिक ऑस्मोमीटर अँड प्रेशर प्रोब. तर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे तर याद्वारे वॉटर पोटेन्शियल मेजर केलं जातं. म्हणजे याद्वारे जे आपलं वॉटर पोटेन्शियल आहे, सोल्यूट पोटेन्शियल आहे, प्रेशर पोटेन्शियल आहे, तर ते मेजर करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट वापरतात. सायक्रोमीटर, प्रेशर चेंबर, क्रायोस्कोपिक ऑस्मोमीटर अँड प्रेशर प्रोब. त्यानंतर असेंट ऑफ सॅप. असेंट ऑफ सॅप आणि ऑस्मोसिस. असेंट ऑफ सॅप म्हणजे काय? द अपवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम रूट्स टू एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट थ्रू झायलम इज कॉल्ड असेंट ऑफ सॅप. द अपवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम रूट्स टू एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट थ्रू झायलम. तर ज्या प्लांटच्या ज्या झायलम वेसल्स आहे तर त्याद्वारे प्लांट मधल्या वॉटरचं म्हणजे जे वॉटर रूट्स ऍब्झॉर्ब करतात त्या वॉटरचं झायलमद्वारे अपवर्ड मुवमेंट कुठपर्यंत, तर एरियल प्लांट्स पार्ट्स ऑफ द प्लांट, तर त्याला म्हणतात असेंट ऑफ सॅप. बाल्सम प्लांट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट झायलम इज द पाथवे फॉर असेंट ऑफ सॅप. तर बाल्सम प्लांट वर जो एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट केला होता तर तो झायलम इज द पाथवे फॉर, तो असेंट ऑफ सॅप साठीचा तो पाथवे होता. त्यानंतर ऑस्मोसिस म्हणजे काय? ऑस्मोसिस म्हणजे द मूवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम अ रिजन ऑफ हायर वॉटर पोटेन्शियल टू अ रिजन ऑफ लोअर वॉटर पोटेन्शियल थ्रू अ पार्शली परमिएबल मेम्ब्रेन. तर ऑस्मोसिस म्हणजे द मूवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम अ रिजन ऑफ हायर वॉटर पोटेन्शियल च्या रिजन पासून लोअर वॉटर पोटेन्शियलच्या रिजन पर्यंत जे वॉटर मॉलिक्युल्सचे ट्रान्सफर आहे तर त्याला म्हणतात ऑस्मोसिस. थ्रू अ पार्शली परमिएबल मेम्ब्रेन. कशाद्वारे हे ट्रान्सपोर्टेशन होतं वॉटरचं, तर ते थ्रू अ पार्शली परमिएबल मेम्ब्रेन. ऑस्मोसिस इज कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ वॉटर पोटेन्शियल अँड सोल्यूट पोटेन्शियल. ऑस्मोसिस सुद्धा ज्या प्रकारे वॉटर पोटेन्शियल म्हणजे ऑस्मोसिसची ही जी टर्मिनॉलॉजी आहे तर ती इन टर्म्स ऑफ वॉटर पोटेन्शियल आणि सोल्यूट पोटेन्शियल याद्वारे कन्सिडर केल्या जातं. त्यानंतर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस ऑफ वॉटर मूवमेंट थ्रू अ प्लांट अँड इट्स इव्हॅपोरेशन फ्रॉम एरियल पार्ट्स सच एज लीव्स, स्टेम अँड फ्लॉवर्स. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे is the process of water movement through a plant and its evaporation from aerial parts such as leaves, stem and flowers. वॉटरचं जे मूवमेंट आहे पूर्ण प्लांट मध्ये जे वॉटरची मूवमेंट होते तर ती मूवमेंट आणि त्याचा इव्हॅपोरेशन फ्रॉम एरियल पार्ट्स. तर एरियल पार्ट्स कोणते आहेत? जसं की लीव्स, स्टेम आणि किंवा फ्लॉवर्स. तर याद्वारे जे इव्हॅपोरेशन होतं वॉटरचं, वनस्पतीमध्ये असणाऱ्या वॉटरचं, तर त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनची डेफिनेशन आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते, त्यामुळे ही डेफिनेशन आपल्याला लर्न करावी लागेल. त्यानंतर वॉटर इज नेसेसरी फॉर प्लांट्स बट ओनली अ स्मॉल अमाउंट ऑफ वॉटर टेकन ऑफ बाय द रूट्स इज यूज फॉर ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. वॉटर इज नेसेसरी फॉर प्लांट्स but only a small amount of water taken up by the roots is used for growth and metabolism. प्लांटद्वारे जेवढं वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं त्यापैकी फक्त थोड्या प्रमाणात वॉटर प्लांट यूज करतं मेटाबॉलिझम आणि त्याच्या ग्रोथसाठी. द रिमेनिंग 97 to 99.5% इज लॉस्ट बाय ट्रान्सपिरेशन अँड गटेशन. आणि बाकी जे उरलेलं जे वॉटर असतं 97 to 99% वॉटर तर ते ट्रान्सपिरेशन किंवा गटेशनद्वारे बाहेर टाकलं जातं. तर टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन आपण पाहूया. तर ज्यामध्ये पहिलं आहे क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन.
तर क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन म्हणजे द लॉस ऑफ वॉटर थ्रू द क्युटिकल इज नोन एज क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. तर जे लीफ सरफेसवर जे क्युटिकल्स असतात या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हा प्लांटच्या लीफचा सरफेस आहे. लीफ सरफेसचा हा क्रॉस सेक्शन डायग्राम आहे. यामध्ये आपल्याला हा क्युटिक्युलर पार्ट दाखवलेला आहे इथे. तर इथून वॉटरचं जे ट्रान्सपिरेशन होतं तर त्याला म्हणतात क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. त्यानंतर लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर टेकिंग प्लेस थ्रू द लेंटिकल्स प्रेझेंट इन वुडी स्टेम अँड फ्रुट्स. तर ज्या स्टेमवर प्लांटच्या स्टेमला जे लेंटिकल्स असतात तर त्याद्वारे इव्हॅपोरेशन होतं वॉटरचं, तर त्याला म्हणतात लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. त्यानंतर थर्ड टाइप आहे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. तर स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन 80 to 90% वॉटर लॉस हा स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन होतो. Stomata are minute pores confined to epidermis of green shoot and leaves. Opening and closing of stomata are controlled by guard cells. Maximum loss of water from the plant tissues takes place through the stomatal opening. तर जास्तीत जास्त जे वॉटर लॉस होतं प्लांट मधून तर ते स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मेकॅनिझम मुळे होतं. तर हे झालं थर्ड टाइप ऑफ ट्रान्सपिरेशन, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. तर ट्रान्सपिरेशन तीन टाइप्स आहेत, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन आणि स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. त्यानंतर आपण आता पाहूया स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटाचं स्ट्रक्चर आणि मेकॅनिझम ऑफ क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ स्टोमॅटा. हा क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये विचारला जातो 10 मार्क्ससाठी. तर स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटा कन्सिस्ट ऑफ 2 गार्ड सेल्स. स्टोमॅटा कन्सिस्ट ऑफ 2 गार्ड सेल्स म्हणजे या स्टोमॅटामध्ये 2 गार्ड सेल्स असतात. व्हेन देअर इज अ हाय वॉटर प्रेशर गार्ड सेल्स ओपन. जेव्हा हायर वॉटर प्रेशर असतं तर तेव्हा गार्ड सेल ओपन होते. लो वॉटर प्रेशर इन द गार्ड सेल कॉज स्टोमॅटा टू क्लोज. आणि जेव्हा वॉटर प्रेशर लो होतं तर तेव्हा गार्ड सेल्स क्लोज होतात म्हणजे स्टोमॅटा क्लोज होते. तर अशा प्रकारे हे ओपनिंग अँड क्लोजिंग मेकॅनिझम असतं स्टोमॅटामध्ये, ज्याद्वारे इव्हॅपोरेशन म्हणजे आपलं ट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर होत असतं. तर इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टोमॅटामध्ये पोटॅशियम आयन या 2 टर्जिट गार्ड सेल्स असतात. व्हॅक्यूल फिल्ड विथ वॉटर असतात. त्यानंतर स्टोमा ओपन असते. तर अशा प्रकारे हे स्टोमॅटाचं स्ट्रक्चर आहे. तर यामध्ये मेनली आपल्याला गार्ड सेल्स लक्षात ठेवावं लागेल, जे आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या मेकॅनिझम मध्ये सर्वात महत्त्वाचं रोल प्ले करतात. तर आता आपण पाहू मेकॅनिझम ऑफ क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ द स्टोमॅटा. तर स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंगचं मेकॅनिझम कसं होत असतं. The mechanism of the closing and opening of the stomata depends upon the pressure of sugar and starch present in the guard cell. तर जे ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा जे आहे तर हे जे मेकॅनिझम आहे तर हे मेनली प्लांट मध्ये असणाऱ्या शुगरवर किंवा त्या प्लांट मध्ये असणाऱ्या ज्या गार्ड सेल्स आहेत तर त्यामध्ये असणाऱ्या स्टार्च कंटेंटवर मेनली डिपेंड असतं. In the presence of light, the guard cells of the stomata contain sugar which is synthesized by their chloroplast. तर in presence of light, जेव्हा लाईट असतं, गार्ड सेल जेव्हा उजेड असतो किंवा प्रकाश असतो तर तेव्हा गार्ड सेल्स कंटेन शुगर म्हणजे तेव्हा गार्ड सेल मध्ये शुगर राहते जे क्लोरोप्लास्टने सिंथेसाइज केली राहते. क्लोरोप्लास्ट फक्त जेव्हा प्रकाश किंवा ज्याला आपण लाईट म्हणतो तर लाईट असतानाच शुगर सिंथेसाइज करतं. तर इन प्रेझेन्स ऑफ लाईट द गार्ड सेल्स ऑफ द स्टोमॅटा कंटेन शुगर विच इज सिंथेसाइज बाय द क्लोरोप्लास्ट. द शुगर इज सोल्युबल अँड इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ गार्ड सेल. आणि आता आपल्या गार्ड सेल मध्ये असतं वॉटर व्हॅक्युल्स असतात जे फिल्ड विथ वॉटर असतात. तर जेव्हा आपली the sugar is soluble and increases the concentration of guard cell. शुगर वॉटर मध्ये सोल्युबल असते आणि त्यामुळे ती increases the concentration of guard cell. त्यामुळे गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते. Due to the higher concentration of the cytoplasm of guard cell,
the water enters into these cells from the neighboring cell by osmosis. Hence the stomata remains open. त्यामुळे higher concentration of the cytoplasm of guard cell, the waters enter into the cell from the neighboring cell. मग हायर कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे सायटोप्लाझमचा जे गार्ड सेल्स आहेत तर त्यामध्ये सायटोप्लाझमचं हायर कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे जे साइटच्या नेबरिंग सेल्स आहे तर त्यातून वॉटर आपल्या या मेन सेल मध्ये एंटर करतं. तर नेबरिंग सेल मधलं वॉटर आपल्या या मेन सेल मध्ये एंटर झाल्यामुळे इथलं वॉटर पोटेन्शियल वॉटर प्रेशर जे आहे तर ते हाय होते. तर आधीच आपण पाहिलं की वॉटर प्रेशर व्हेन देयर इज हाय वॉटर प्रेशर गार्ड सेल ओपन, तर त्यामुळे मग गार्ड सेल ओपन होतात. तर गार्ड सेल ओपन झाला की स्टोमॅटा रिमेन्स ओपन. तर अशा प्रकारे स्टोमॅटा रिमेन्स ओपन जेव्हा सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन सेलचं वॉटर सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त होते त्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर द्वारे नेबरिंग सेल मधलं वॉटर जे आहे तर ते आपली मेन सेल ऍब्सॉर्ब करते. तर त्यामुळे वॉटर पोटेन्शियल इन्क्रीज झाल्यावर स्टोमॅटा रिमेन्स ओपन, त्यामुळे स्टोमॅटा ओपन होते. इन अब्सेन्स ऑफ लाईट द शुगर प्रेझेंट इन गार्ड सेल कन्वर्ट इनटू स्टार्च. आणि जेव्हा लाईट नसतो किंवा प्रकाश नसतो तर तेव्हा शुगर प्रेझेंट इन गार्ड सेल कन्वर्ट इनटू द स्टार्च. तर जी गार्ड सेल मध्ये जी शुगर असते तर ती कन्वर्ट इनटू द स्टार्च, स्टार्च मध्ये ती कन्वर्ट होते. द स्टार्च इज इनसोल्युबल आणि स्टार्च कसं आहे इनसोल्युबल इन वॉटर आहे. अँड दिस वे द गार्ड सेल रिमेन्स इन लोअर कॉन्सन्ट्रेशन दॅन द नेबरिंग सेल. आणि स्टार्च इनसोल्युबल असल्यामुळे मग गार्ड सेल जी आहे तर ती लोअर इन कॉन्सन्ट्रेशन असते, म्हणजे नेबरिंग सेल पेक्षा कॉन्सन्ट्रेशन त्याचं लो असते. अँड द नेबरिंग सेल्स टेक आउट द वॉटर फ्रॉम द गार्ड सेल्स बाय ऑस्मोसिस मेकिंग देम फ्लॅक्सिड्स अँड द स्टोमॅटा क्लोज. आणि मग जेव्हा इथलं कॉन्सन्ट्रेशन लो असते तर तेव्हा गार्ड सेल्स जे आहे नेबरिंग सेल्स जे आहे तर ते या मेन सेल्स मधून वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतात. तर त्यामुळे आपली जी स्टोमॅटल सेल आहे तर ती या ज्या गार्ड सेल आहे तर त्या फ्लॅक्सिड्स होतात आणि स्टोमॅटा त्यामुळे क्लोज होते. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम ऑफ क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ स्टोमॅटा आहे जे मेनली डिपेंड करतं शुगर आणि स्टार्च प्रेझेंट इन द गार्ड सेल वर. तर गार्ड सेल अतिशय महत्वाचा रोल प्ले करते स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा मध्ये. त्यानंतर पाहूया आपण सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन. Transpiration is described as a necessary evil for the plant as it has both advantages and disadvantages. तर ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेस मध्ये ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दोन्ही आहेत. तर ऍडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपिरेशन आपण पाहूया. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ट्रान्सपिरेशन इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल. तर सॉइल मधून जे रूट्स वॉटर ऍब्सॉर्ब करते तर ही मेनली प्रोसेस जी आहे तर ती ट्रान्सपिरेशनमुळेच ट्रान्सपिरेशन या प्रोसेसवर मेनली इन्फ्लुएन्स करते. त्यानंतर वॉटर मुवमेंट. बाय ट्रान्सपिरेशन वॉटर मूव्स अपवर्ड अँड as it passes into the cell vacuoles it makes the cell turgid. वॉटरच्या होल बॉडी मध्ये होल प्लांट मध्ये वॉटरचं ट्रान्सपिरेशन होण्यासाठी किंवा वॉटरची मुवमेंट होण्यासाठी ट्रान्सपिरेशन अतिशय महत्वाचा रोल प्ले करते. दिस गिव्स फ्रॉम अ शेप टू सेल्स अँड प्लांट ऍज अ होल. तर यामुळे प्रत्येक सेलला वॉटर मुळे शेप मिळतो. त्यानंतर मिनरल्स ट्रान्सपोर्ट. तर जे रूट्स द्वारे जे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब केले असतात तर त्याच्या मुवमेंटसाठी सुद्धा ट्रान्सपिरेशन महत्वाचं ठरते. ट्रान्सपिरेशन ऑल्सो हेल्प्स इन डिस्ट्रीब्युटिंग दीज मिनरल्स थ्रू आउट द प्लांट. त्यामुळे थ्रू आउट द प्लांट आपल्याला म्हणजे आपल्या प्लांट मध्ये मिनरल्स किंवा न्यूट्रिशन्स थ्रू आउट द प्लांट डिस्ट्रीब्यूट होतात. त्यानंतर कूलिंग. द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर ड्युरिंग ट्रान्सपिरेशन कूल्स द लीव्स. तर ट्रान्सपिरेशन मुळे आपला लीव्स जे आहे तर ते कूल राहतात. त्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम हीट इंजुरी. सम प्लांट्स लाईक कॅक्टस रिटेन वॉटर बाय रिड्युसिंग ट्रान्सपिरेशन. तर काही जे प्लांट्स आहे कॅक्टस सारखे तर ते
वॉटर रिटेन करू शकतात ट्रान्सपिरेशनची प्रोसेस रिड्यूस करून. दिस सेव्स द प्लांट फ्रॉम हायर टेम्परेचर्स अँड स्ट्रॉंग सनलाइट. तर त्यामुळे प्लांटला हायर टेम्परेचर आणि स्ट्रॉंग सनलाइट पासून वाचता येते. तर अशा प्रकारे सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन आहे. तर अशा प्रकारे आज आपला इथे एक चॅप्टर कव्हर झालेला आहे. त्यानंतर आपण उद्या नेक्स्ट चॅप्टर पाहू. थँक्यू.